नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची एक अपडेट होती. महाराष्ट्र सीटी सेलच्या वतीनं काल सायंकाळी BSc नर्सिंग म्हणजे MH नर्सिंग सीईटीचा रिझल्ट जो आहे तो जाहीर केलेला आहे. त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, गरजू मुलांना नक्की शेअर करा. पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर महाराष्ट्र सीटी सेलनं यावर्षी BSc MH नर्सिंग सीईटी ही कंडक्ट केलेली होती. अगदी मागच्या 3 वर्षामध्ये नर्सिंग सीईटी इंट्रोड्यूस झालेली आहे. पूर्वी जे मुलं नीट परीक्षा द्यायचे तर त्या नीटच्या स्कोरवर नर्सिंगचे ॲडमिशन व्हायचे. 2022 मध्ये पहिल्यांदा नर्सिंग सीईटी घेण्यात आली, परंतु अगदी कमी पिरियड मिळाल्यामुळं परीक्षा झाली, ॲप्लिकेशन कधी आले आणि परीक्षा झाली कधी हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत ती गोष्ट पोहोचली नाही. त्यानंतर मात्र 2023ला फुलप्रूफ नर्सिंग सीईटी कंडक्ट झाली आणि मागच्या वर्षी BSc नर्सिंगचे सगळे प्रवेश त्या सीईटीमधून जे मुलं परीक्षेला अपिअर होते त्या माध्यमातून पूर्ण झाले. आता 2024ला या परीक्षेची व्याप्ती थोडीशी वाढवण्यात आली. मागच्या वर्षीपर्यंत फक्त BSc नर्सिंगला ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन व्हायचे या सीईटीमधनं, नर्सिंग सीईटीमधनं, तर त्यामध्ये यावर्षीपासून ANM आणि GNM हे 2-3 वर्षाचे जे काही कोर्सेस आहेत, 3 इयर्स कोर्स, डिग्री कोर्स, याची सुद्धा त्याच्यामध्ये भर पडलेली. म्हणजे पूर्वी असं होतं की 12th सायन्स झालेला आहे आणि तो डायरेक्टली JNM किंवा ANMच्या कॉलेजला प्रवेश घेऊ शकत होता. आता ते कॉलेजसुद्धा आता सीईटीच्या अखत्यारीत आलेले आहेत. जे मुलं सीईटी नर्सिंग सीईटी ज्यांनी दिली तेच मुलं BSc नर्सिंग, ANM आणि GNM या 3 कोर्सेसला एनरोल होऊ शकतात. आता असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांपर्यंत नर्सिंग सीईटीच्या संदर्भात माहिती पोहोचली नाही, ते अर्ज करू शकले नाही आणि दुर्दैवानं आता त्यांना नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, परंतु ते ॲडमिशनसाठी पात्र नाही. हरकत नाही, अशा ज्या गोष्टी ज्यांच्यासाठी घडलेल्या आहे त्यांचा विषय आपण थोडासा आता बाजूला ठेवूया. तुर्तास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती जी द्यायची आहे ती म्हणजे महाराष्ट्र सीईटी सेलच्या वतीनं जी महाराष्ट्राची MH नर्सिंग सीईटी घेण्यात आलेली होती, तर त्या सीईटीचा रिझल्ट काल सायंकाळी 19/6/2024 म्हणजे काल सायंकाळी जो तो जाहीर झालेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीसाठी ॲप्लिकेशन करून ती परीक्षा दिलेली होती अशा सगळ्या मुलांना ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून आपलं स्कोर कार्ड नक्की डाउनलोड करा. आणि बऱ्याचदा नर्सिंगला जाणारे हे जे मुलं असतात ते कदाचित फार्मसीला अप्लाय करतात, परत नीटला सुद्धा त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं असतं. त्यामुळं नर्सिंगचे जे प्रवेश आहेत बऱ्याचदा ते त्याची लेट, त्याचा टाईम जो आहे तो बऱ्याचदा एक्सटेंड होतो. परंतु तुर्तास आता आपल्याला रिझल्ट उपलब्ध झालेला आहे, तर आपण आपला रिझल्ट डाउनलोड करून ठेवावा. ज्या मुलांना चांगले गुण मिळालेले आहेत त्यांना अतिशय चांगल्या उत्कृष्ट अशा नर्सिंग कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. शासनाचे सुद्धा बरेचसे नर्सिंग कॉलेजेस आहेत. सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती. ज्या मुलांनी नर्सिंग सीईटी दिलेली आहे त्यांचा नर्सिंगचा रिझल्ट जो आहे तो सीईटी सेलकडनं काल सायंकाळी पब्लिश झालेला आहे. सो ज्यांनी नर्सिंग सीईटी दिलेली असेल आपल्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये, तर आपण नक्की हा व्हिडिओ त्या मुलांना नक्की शेअर करा. आणि अशाच काही ज्या अपडेट पुढच्या येतील नर्सिंग सीईटीच्या संदर्भातल्या म्हणजे पुढच्या प्रोसेसच्या संदर्भातल्या त्याही तुम्हाला मी नक्की वेळोवेळी आमच्या माध्यमातून शेअर करणारच आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.